गुड इवनिंग, गुड इवनिंग। ये क्या है भाई? ठीक है केंद्र भाई, कुछ तो करेंगे। ठीक है, आज का लेक्चर क्या करता हूँ, अपलोड करता हूँ मैं यूट्यूब पे। आज का लेक्चर मैं यूट्यूब पे क्या करता हूँ, अपलोड करता हूँ। बारिश है इधर, परभनी में नहीं है, अहमदपुर में बारिश है। तो ठीक है, तुमको बाद में देखना है तो लेक्चर बाद में देख सकते हो। अभी पॉसिबल है तो अभी देखो, तुम्हारे हिसाब से देखो। ठीक है, चलो। अभी नहीं देखना तो भी कोई प्रॉब्लम नहीं, बंद करो, मैं अपलोड करता हूँ और लिंक ग्रुप में भेजता हूँ। ठीक है, चलो। चलो, तो क्या क्या देखा था कल, एक बार रीड करो, आगे का देखेंगे। कल क्या क्या देखा था एक बार, गुड इवनिंग, गुड इवनिंग। कल क्या क्या देखा था देखो, आगे का देखेंगे। जिनको कोई प्रॉब्लम नहीं है अभी लेक्चर देखो, बाद में देखने का नहीं होता। बाद में क्या होता है, बोर होता है, नहीं देखो ऐसा लगता है। तो जिनको अभी पॉसिबल है अभी देखो। ठीक है, चलो। तो क्या देखा है कल? गैल्वानोमीटर एक देखा है, गैल्वानोमीटर रिवाइज करता हूं मैं। फिर नेक्स्ट देखने का है ईएमआई। ठीक है, चलो। तो आज क्या क्या देखना है, देखो आज क्या क्या देखना है। लॉकडाऊन संपलं ना बाबा. लॉकडाऊन आता काहीच नाही ना, सगळ्या गोष्टी चालू झाल्या ना, या महिन्यापासून सगळ्या चालू झाल्या. फक्त क्लासेस, थिएटर्स, स्विमिंग पूल्स, अशा एक दोन तीन गोष्टीच राहिलेत. बाकी तर सगळं चालू झालं ना. त्यामुळे आता पोलीसवाले दिसत नाहीत. अरे काय, स्कूल स्टार्ट करायला पाहिजे ना आता. काय सांगतो सांगतो, ईएमआय ची डेफिनेशन सांगतो. सय्यद, रोल नंबर टाका बा, तू तर छान आहे ना. बाकीचे सगळे वेडे आहेत पण तू तर हुशार आहे ना. नोट्सच्या पीडीएफ सेंड केलेत ऑलरेडी, तुम्ही ग्रुपमध्ये बघा, डोळे फोडून बघा, डोळे उघडून बघा, ऑलरेडी सेंड केलेत. चलो, ठीक है. दिल्लीमध्ये खूप साऱ्या मुलांना घरी बसूनच कोविड होऊन गेला. 36% का 37% झालं. मुलांचा सर्वे केला तर 37% मुलांना कोविड होऊन पण गेला, शाळेला न जाता घरी बसून. कारण बाबा बाहेर चालले ना फिरायला, बाबा चालला फिरायला, आई फिरायला चालली बाहेर. घरी बसून कोविड 35-40% मुलांना होऊन गेला. काय स्कूल बंद करण्यात काही अर्थ नाही, उगाच बिनकामाची गोष्ट आहे ती. लोकांना फक्त वाटायला फील व्हायलंय की स्कूल बंद केल्यामुळे मुलं सेफ आहेत. स्कूल बंद आहे ना, पण बाबा तर बाहेर चालला ना, बाबा तर दुकानामध्ये चालले फिरायला, बाबा तर जॉबवर चालले ना, आई जॉबवर चालली ना, आई बाहेर चालली ना भाजी घ्यायला. मग लफडा जे व्हायचा आहे ते तसं पण व्हायलाय, पण थोड्या कमी प्रमाणात व्हायलाय. स्कूल बहुतेक करतील चालू, करायलाच पाहिजेत.
चलो तो आगे जाएंगे. तो फर्स्ट क्या है बघा, फर्स्ट काय बघायचं आहे, गॅल्व्हनोमीटर. फर्स्ट काय आहे, गॅल्व्हनोमीटर. मग गॅल्व्हनोमीटरचं काम काय, गॅल्व्हनोमीटर मेजर्स व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ करंट. गॅल्व्हनोमीटर आणि ॲमीटर सेमच आहे, फक्त ॲमीटर काय करते, ॲमीटर मेजर्स लार्ज अमाऊंट ऑफ करंट. ठीक, ओके. गॅल्व्हनोमीटर कॅन बी कन्वर्टेड इनटू ॲमीटर अँड कॅन ऑल्सो बी कन्वर्टेड इनटू व्होल्टमीटर. दोन्ही मध्ये त्याला कन्वर्ट करता येते. आणि व्होल्टमीटरचं काम काय, टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स. व्होल्टमीटरचं काम काय, टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स. खटाळ, मी आजचं लेक्चर अपलोड करतो, तुला लेक्चर बघायला अडचण असेल तर संध्याकाळ रात्री बघा. व्होल्टमीटरचं काम काय, टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स. क्लिअर, 3 लाईन्स दे. गॅल्व्हनोमीटरच्या आतमधलं स्ट्रक्चर बद्दल 2-3 ओळी आहेत की 2 पोल्स आहेत, नॉर्थ पोल साऊथ पोल, त्याच्यामध्ये कॉईल आहे. कॉईलला लावली निडल आणि कॉईल मधून फिरणार करंट. कॉईल मधून जो करंट आपल्याला मेजर करायचा आहे त्याला पळवायचं. ज्या करंटला मेजर करायचा तो करंट आणायचा, कॉईल मध्ये फिरवायचा आणि बाहेर काढायचा. मग कॉईल टर्न झाली, करंटमुळे कॉईल टर्न होणार. कॉईल टर्न झाली की वरचा काटा पण टर्न होणार. कॉईलमुळे नाही, करंटमुळे कॉईल अशी टर्न झाली तर वरचा काटा पण टर्न होणार आणि आपल्याला करंट दिसणार. असा गेम आहे, राईट. आणि करंट किती पाठवला कॉईल मधून आणि डिफ्लेक्शन किती झालं. डिफ्लेक्शन म्हणजे काटा किती फिरला. करंट इज प्रोपोर्शनल टू डिफ्लेक्शन. जेवढा करंट जास्त तेवढं डिफ्लेक्शन जास्त, राईट. तो गॅल्व्हनोमीटर क्लिअर. त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय बा, मग आपण काय घेतली, कॉईल घेतली, सर्क्युलर कॉईल घेतली. मग सर्क्युलर कॉईल कशी घेतली बा, अशी. सर्क्युलर कॉईल कशी घेतली आपण, अशी कॉईल घेतली. सर्क्युलर कॉईल कशी घेतली, अशी. ठीक आहे. मग इकडून करंट येणार, इकडून करंट जाणार, एकदा गोल फिरणार करंट आणि मग जाणार. ठीक आहे. आणि खालची जे हे याचे एंड्स आहेत, खालचे एंड्स आहेत, ते खाली गॅल्व्हनोमीटरला लावले. कशाला लावले, गॅल्व्हनोमीटरला लावले. कशासाठी, करंट आला का नाही त्याच्यात मेजर करायला. मग अशी कॉईल आहे. गॅल्व्हनोमीटर कशासाठी, फक्त करंट या कॉईल मध्ये पळाला की नाही पळाला हे चेक करण्यासाठी गॅल्व्हनोमीटर लावले. आणि त्याच्यासाठीच गॅल्व्हनोमीटरचा स्टडी पण थोडाफार सांगितलं आपल्याला, काल बघितलं आपण. आणि इथं ठेवलंय मॅग्नेट, इथं ठेवलंय मॅग्नेट. ठीक आहे. मग मॅग्नेट कॉईल कडे पळवला किंवा कॉईल पासून दूर घेऊन गेलो आपण. मॅग्नेट कॉईल कडे पळवला किंवा कॉईल पासून दूर नेलो. पळवला तर गॅल्व्हनोमीटरचा काटा एका बाजूला डिफ्लेक्ट होतोय आणि दूर नेला तर गॅल्व्हनोमीटरचा काटा दुसऱ्या बाजूला डिफ्लेक्ट होणार. काटा डिफ्लेक्ट झाला दॅट मीन्स करंट इज प्रेझेंट. काटा डिफ्लेक्ट झाला गॅल्व्हनोमीटरचा दॅट मीन्स व्हॉट, या लाईन मधून करंट आत जाणार गॅल्व्हनोमीटर, या लाईन मधून बाहेर येणार. काटा डिफ्लेक्ट झाला दॅट मीन्स व्हॉट, गॅल्व्हनोमीटर मध्ये काय आहे, करंट आहे. मग मॅग्नेट जवळ नेला तर हे पस या बाजूला डिफ्लेक्ट झाला, परत लाईनवर येणार. इथं मॅग्नेट आणला, आता परत दूर नेला, मॅग्नेट दूर नेला तर इकडे डिफ्लेक्ट झाला, परत जागेवर आला. मग काय, याच्यावरून काय कळते, मोशन ऑफ मॅग्नेट प्रोड्युसेस करंट. या कॉईल मध्ये करंट व्हायला ना, ऍक्च्युली कॉईल मध्ये करंट असा गोल फिरणार, इकडून फिरणार, मग असं फिरणार. कॉईल मध्ये करंट व्हायलाय, कॉईल मध्ये करंट व्हायलाय, पण या खालच्या लाईन मध्ये पण फिरायलाच लागणार ना त्याला. इथं जे करंट आहे त्याला खालच्या सर्किट मध्ये पण फिरायला लागणार. मग इथं मेजरमेंट व्हायला, हे फक्त खालचं सर्किट मेजरमेंट करायला, करंट तर याच्यातच तयार व्हायला. मग पहिलं गोष्ट, मोशन ऑफ मॅग्नेट प्रोड्युसेस करंट इन दी कॉईल.
मोशन ऑफ मॅग्नेट प्रोड्युसेस करंट इन दी कॉइल. उलट केलं. जरा नेट कनेक्शन थोडं वीक दाखवलंय, थोडा लफडा होऊ शकते. एक मिनिट थोडं चेक करू द्या, मग चालू करू. काय प्रॉब्लेम नाही, थोड्या वेळासाठी आला असेल. स्पीड बरोबर दाखवते. चला, काय म्हणालोय काय. कधी एसएससी एक्झाम कधी होईल काय आपल्याला काय सांगता येत नाही बाळांनो. एसएससी एक्झाम कधी होईल, डेट्स चेंज होऊ शकतेत, पण एसएससी एक्झाम कधी होईल, एचएससी कधी होईल, मग नीट सीईटी पुढची कधी होईल काय गॅरंटी नाही. बघू काय होते. तर या वर्षीचा एक्झाम नीटच्या सप्टेंबरमध्ये झालेत, म्हणजे पुढच्या वर्षीचा एक्झाम सप्टेंबरच्या पक्क्या अगोदरच होतील. मग सप्टेंबरच्या अगोदर समजा जुलैमध्ये झाला एक्झाम नीटची, तर बोर्डची एक्झाम मे मध्ये एप्रिल मध्ये तर व्हायला लागेल. बरोबर ना, असा अंदाज. काय बघू काय होते, त्यात काय डोकं लावण्यात काय अर्थ नाही. आपल्याला गव्हर्नमेंट कडून ज्यावेळी क्लिअर येते त्यावेळी एक्झामची डेट कदाचित थोडीफार चेंज होऊ शकते, पण एखादं 2 महिन्यांनी पुढे जाईल, जास्त पुढे जाणार नाही. तुमची बोर्डची एक्झाम पुढे जाईल असं वाटते मला, पण किती पुढे जाईल काय गॅरंटी नाही. एखादं 2 महिने जाईल का, जास्त जाईल का, जाणार नाही काहीच माहित नाही. त्यामुळे एक्झाम आपली मार्च मध्ये होणार असं ऍझ्युम करूनच अभ्यास करा. चलो, पहिलं काम काय, मोशन ऑफ मॅग्नेट प्रोड्युसेस करंट. दुसरं, मॅग्नेटला स्टेशनरी ठेवलं आणि कॉइल फिरवली, कॉइल पळवत नेली, काटा डिफ्लेक्ट झाला. कॉइल पळवत मागे आणली, काटा उलट्या बाजूला डिफ्लेक्ट झाला. मग मोशन ऑफ कॉइल ऑल्सो प्रोड्युसेस करंट keeping magnet stationary, and if coil is kept stationary and magnet is moved, then also current is produced. दोन्ही करता येते. याला काय बोलायचं, हे कशामुळे व्हायले, ईएमआय. हे कशामुळे व्हायले, ईएमआय. याचं स्टेटमेंट काय ते मी लिहून देतो. स्टेटमेंट पण आहे इथं पॉइंट मध्ये. स्टेटमेंट काय मी लिहून देतो, बुक मध्येच आहे, बुक मधलंच लिहून देतो. हे पहिली गोष्ट, ईएमआय मुळे काय होते, एकतर असं होते. दुसरं काय बघा, हे कॉइल बरोबर स्ट्रेट कंडक्टर बरोबर पण असंच आहे. स्ट्रेट कंडक्टर बरोबर कसं आहे, बस आहे. काय केलं, हे इथं अशी वायर आहे. हे बोर्ड बुक मध्येच एक्सपेरिमेंट आहे, बोर्ड बुक मध्येच एक्सपेरिमेंट आहे, फक्त मी डायग्राम थोडी वेगळी काढालो. बर, समजावून घ्या कसं आहे. वायर आहे आणि खाली असं सर्किट आहे. इथं गॅल्व्हॅनोमीटर लावला आणि या वायरच्या खाली मॅग्नेट ठेवला. या वायरच्या खाली काय ठेवला, मॅग्नेट ठेवला. कळतंय, बा म्हणजे कसं आहे, बा कसं आहे, ही वायर आहे अशी, बा ही अशी वायर आहे आणि ह्या वायरच्या खाली, बा आता ही वायर कशी ठेवायची, अशी ठेवता येईल, बघू. राहिले पण तुम्हाला दिसत नाही आता. ठीक आहे, इकडे ठेवा. हा बा, ही वायर अशी आहे, ही वायर अशी आहे आणि वायरच्या खाली काय ठेवला, मॅग्नेट ठेवला. मॅग्नेट मूव्ह करायचा आहे एका केसमध्ये आणि एका केसमध्ये अशी वायर मूव्ह करायची आहे. कळते ना, मॅग्नेट स्टेशनरी आणि वायर अशी पॉस 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 मूव्ह करायची. इकडे 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 वायर मूव्ह करायची एका केसमध्ये आणि एका केसमध्ये असा खाली मॅग्नेट. आणि याच्या खाली अशी वायर आहे आणि इथं गॅल्व्हॅनोमीटर आहे, गॅल्व्हॅनोमीटर इथं आहे. कळतं ना, ही वायर अशी आहे, सर्किट कम्प्लीट आहे आणि ही वायर जी हलणारी वायर आहे ती वर आहे. मग ही जी वायर आहे ही मूव्ह करता येणारी वायर आहे. बुक मध्ये एक्सपेरिमेंटल सेटअप थोडी डायग्राम आणखीन छान काढली, नंतर बघा, आता बघू नका.
आणि हे खाली गॅल्व्हॅनोमीटरला कनेक्ट केले, करंट या वायर मध्ये होते का नाही चेक करायला हे गॅल्व्हॅनोमीटर लावले खाली. पहिलं काम काय केलं, मॅग्नेट घेतला आणि मॅग्नेट पुढे मागे केला. वायर अशी वायर आहे तर वायरच्या खाली मॅग्नेट पस 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 इकडे तिकडे हलवला. मॅग्नेट जसं जसं हलवणार तसं गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्ट होते, तसं गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्ट होते. याचा अर्थ काय, motion of magnet produces current in this conductor. Motion of magnet produces current in this conductor, which current is measured by galvanometer. First. Second, galvanometer constant ठेवला आणि वायरला चालवला. ओके. magnet is stationary and wire is moving. तरी पण गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्ट होते. त्याचा मीनिंग काय, इवन इफ वायर इज मूव्ड magnet is stationary, or wire is kept stationary and magnet is moved, current is generated in the galvanometer. दोन्ही केस मध्ये गॅल्व्हॅनोमीटर मध्ये करंट जनरेट होणार. हे कशामुळे होते, ईएमआय मुळे. हे कशामुळे होते, ईएमआय मुळे. कशामुळे झाले, ईएमआय मुळे. काय झाले ऍक्च्युली, मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं कंडक्टरच्या जवळ. मॅग्नेट पळवला इकडे तिकडे म्हणजे काय होते, मॅग्नेटिक फील्ड चेंज होते. हे मॅग्नेट इकडे तिकडे पळवला म्हणजे ह्या कंडक्टरच्या जवळचं काय होते, मॅग्नेटिक फील्ड चेंज होते. समजा हे मॅग्नेट आहे, हे समजा मॅग्नेट आहे, तर मॅग्नेटच्या जवळ हे नॉर्थ पोल आहे, हे साऊथ पोल आहे असं ऍझ्युम करू. मग नॉर्थ पोलच्या जवळ मॅग्नेटिक फील्ड जास्त आहे, साऊथ पोलच्या पण जवळ असते जास्त. नॉर्थ पोलच्या जवळ मॅग्नेटिक फील्ड जास्त आहे, जस जसं आपण दूर येऊ तस तसं मॅग्नेटिक फील्ड काय व्हायला कमी 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 होत जाते. तर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे एक्झॅक्टली काय असते ते तुम्हाला 11-12 ला होईल. आता म्हणजे मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मॅग्नेटचा प्रभाव असं समजा. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, मॅग्नेटचा प्रभाव. म्हणजे समजा इथं हे मॅग्नेट आहे, हे मॅग्नेटचा नॉर्थ पोल आहे. आता दुसरं मॅग्नेट आलं, दुसरं मॅग्नेट इथं आणलं तर कमी अट्रॅक्शन आहे, जवळ आणलं तर जास्त अट्रॅक्शन, आणखीन जवळ आणलं तर जास्त अट्रॅक्शन करेल ना. का बरं, का जास्त अट्रॅक्शन करायला, कारण या मॅग्नेटचा इथं प्रभाव जास्त आहे, इथं कमी आहे, इथं आणखीन कमी आहे. म्हणजे जवळ मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्ड इज मोर. प्रभाव, मॅग्नेटचा प्रभाव जितका जास्त तेवढं मॅग्नेटिक फील्ड जास्त. मग मॅग्नेटच्या जवळ मॅग्नेटिक फील्ड मोर, कमी 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 होत मॅग्नेटिक फील्ड कमी व्हायला. मग whenever magnet is moved, magnetic field changes. Magnetic field changes near coil or magnetic field changes near wire. And whenever magnetic field changes, it produces current. Changing magnetic field produces current. Changing magnetic field produces current. This is called electromagnetic effect. Changing magnetic field produces current. This is called electromagnetic induction. ठीक आहे. बर, चला स्टेटमेंट लिहून घ्या. स्टेटमेंट लिहून घ्या. स्टेटमेंट, ईएमआयचे डेफिनेशनच म्हणजे स्टेटमेंट लिहून घ्या. इथं फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन दिलंय, फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन दिले पेज नंबर 58 वर, त्याच्यामध्ये स्टेटमेंट आहे. बरं, याच्यानंतर कोणता चॅप्टर घ्यायचा मला एकदा सांगा. चॅप्टर संपत आला, कोणता चॅप्टर घ्यायचा, त्याच्यानंतर कोणता चॅप्टर घ्यायचा. बायोचे कुठले झालेत का, कागणे सरांनी कुठले घेतलेत का, बायोचे घ्यायचे, बायोचे कागणे सरांनी कोणते घेतलेत का बायोचे. कुठले कुठले घेतलेत कागणे सरांनी, कागणे सरांनी कोणते कोणते चॅप्टर्स घेतलेत बायो. हेरिडिटरी संपलाय का थोडा चालू आहे, कसं आहे. फर्स्ट चॅप्टर हाफ झालंय का. ओके,
बायो बायोचा एकच चॅप्टर झालाय ना, म्हणजे हेरिडिटरी आणि इव्हॉल्युशन एकच अर्धा झालाय, मग ते अर्धा सरच कम्प्लीट करतील, कागणे सरच. हेरिडिटरी आणि इव्हॉल्युशन अर्धा झालाय, बरोबर ना सर्वांना? हेरिडिटरी आणि इव्हॉल्युशन अर्धा झालाय, बरोबर ना? एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट पण झाले का? एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट पण झालंय का? एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट झालंय का? कागणे सरांचं विचारलोय, परभणीचे मुलं उत्तर देऊ नका. बर, लाईफ प्रोसेस 1 घेऊया मग. लाईफ प्रोसेस 1 घेऊया, चालेल? लाईफ प्रोसेस 1 घेऊया, ठीक आहे ना? परभणीच्या मुलांना काहीच झालं नाही ना म्हणजे बायोचा, त्यामुळे तुम्हाला कुठलाही घेतला तर काय फरक पडणार आहे, म्हणून मी तुम्हाला विचारलं नाही. असं काही नाही, तुम्हाला पण विचारतो मी, पण तुम्हाला कुठलाच झालं नाही, कुठलाही घेतला तरी तुम्हाला फरक पडत नाही. मग नंबर 1 हेरिडिटरी तुम्हाला पण झालायच बहुतेक, कारण मी सुट्ट्या घेतल्या होत्या त्यावेळी कागणे सरांनी घेतले ना. कागणे सरांचे लेक्चर आहेत का आता? फिजिकल चालू झाले की सर घेतील, कागणे सर लेक्चर फिजिकल चालू झाले की घेतील. ठीक आहे. सय्यद, ते परवेजला वगैरे विचार, मला काय माहिती नाही ते किती कुठले कुठले चॅप्टर झालेत मला माहित नाही. ओके, चलो मग लाईफ प्रोसेस 1 चालू करूया, ठीक आहे? लाईफ प्रोसेस 1, चलो. ओके, चलो. ओके, मग नेमकं वायर आणि मॅग्नेट मध्ये काय होतंय? स्टेटमेंट सांगतो, ठीक आहे? थांबा 2 मिनिटं. नेमकं वायर आणि मॅग्नेट मध्ये काय होतंय हे आपल्याला नाही आहे सिलेबस मध्ये, म्हणजे ते त्याचा अभ्यास तुम्हाला कळते हळूहळू 11-12 मध्ये, बाकीच्या आणखीन कन्सेप्ट झाले की कळू शकते, पण ते आपल्याला नाही. आपल्याला फक्त फिनॉमिनन आहे. फिनॉमिनन काय दिसला फॅरेडेला? मॅग्नेट पळवला की करंट व्हायला, किंवा कंडक्टर पळवला तर करंट व्हायला. तर करंट का व्हायला हे आपल्याला नाही आहे सिलेबस मध्ये. माझा प्रत्येकच गोष्ट जर डिटेलमध्ये बघायची तर एकच चॅप्टर व्हायला 2-3 वर्ष लागू शकतात. कधी फॅरेडेचं आयुष्य गेलं फक्त मॅग्नेट आणि इलेक्ट्रिसिटीवर स्टडी करायला, फक्त 2 चॅप्टर्सवर मॅग्नेट आणि इलेक्ट्रिसिटीवर स्टडी करायला फॅरेडेचं पूर्ण आयुष्य गेलं. मग आपल्याला एकदम डिटेलमध्ये एकच चॅप्टर बघायचा म्हणला तर पूर्ण आपली लाईफ पण पुरणार नाही. मग आपल्याला जितकं बुकमध्ये तितकंच बघावं लागते, कळते तुम्हाला? ठीक आहे. मग मोशन ऑफ मॅग्नेट प्रोड्युसेस करंट और मोशन ऑफ कंडक्टर प्रोड्युसेस करंट, याला बोलायचं ईएमआय. मला ईएमआय ची डेफिनेशन लिहा. whenever the number of magnetic lines whenever the number of magnetic lines of force whenever the number of whenever the number of magnetic lines of force whenever the number of magnetic lines of force whenever the number of magnetic lines of force passing through the coil whenever the number of magnetic lines of force passing through the coil changes whenever the number of magnetic lines of force passing through the coil
changes, current is induced in the coil. Current is induced in the coil. Current is induced in the coil. This is known as Faraday's law of induction. This is known as Faraday's law of induction. This is known as Faraday's law of induction. This is known as Faraday's law of induction or electromagnetic induction. This is known as Faraday's law of induction or electromagnetic induction. This is known as Faraday's law of induction or electromagnetic induction. ठीक है, बर क्लिअर. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे लक्ष देऊन बघायचं, इंगळे सगळं समजतंय. लक्ष देऊन बघितलं की इंगळे सगळं समजतंय. बुक मध्ये लिहा, बुक मध्ये आहे स्टेटमेंट. बुक मध्ये स्टेटमेंट आहे, रिपीट सांगायचं म्हटलं तर मग होणार नाही सिलेबस. ओके चलो. बुक मध्ये फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन मध्ये स्टेटमेंट आहे, त्याच्यात त्या पॅरेग्राफ मध्ये शोधून लिहा. चलो काय कॉइल साठी सांगितलं मी कसं होतंय, वायर साठी सांगितलं. हा एक्सपेरिमेंट आहे बुक मध्ये. गॅल्व्हॅनोमीटर लावला. गॅल्व्हॅनोमीटर कशासाठी, टू मेजर करंट. त्याचं काम काय काल बघितलं. सोलेनॉइड आणि लूप हे एक एक्झाम्पल आहे बुक मध्ये. आणखीन एक एक्झाम्पल आहे सोलेनॉइड आणि लूप. तर काय केलं त्याच्यामध्ये बा, असाच एक लूप ठेवला सर्क्युलर किंवा तिथं कुठला रेक्टँग्युलर लूप आहे. असा एक लूप ठेवला, असा रेक्टँग्युलर. बा असा एक लूप ठेवला, रेक्टँग्युलर लूप आहे, कळते. म्हणजे असं आहे बा, असा हे असं खाली, हे असं, आणि इथं खाली काय लावलंय, इथं खाली काय लावलंय, गॅल्व्हॅनोमीटर. रेक्टँग्युलर लूप आहे, इथं गॅल्व्हॅनोमीटर. लूप कुठलाही असला तरी काम तेच होते. सर्क्युलर असला, रेक्टँग्युलर असला तरी काय फरक पडत नाही. मग इथं मॅग्नेट ठेवलं, मॅग्नेट पुढे आणलं, करंट तयार होणार. मॅग्नेट मागे नेलं, गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्ट होणार दुसऱ्या डायरेक्शन मध्ये. मॅग्नेट स्टेशनरी, लूपला इकडे नेलं, डिफ्लेक्शन. लूपला मागे नेलं, वेगळ्या बाजूला डिफ्लेक्शन. जे इथं होतंय ते इथं पण होणार. लूप कोणत्या पण शेपचा असेल, नो प्रॉब्लेम. सर्क्युलर, रेक्टँग्युलर, स्क्वेअर, ट्रायंग्युलर, एनी शेप, कुठल्या पण आकाराचा लूप असू दे, नो प्रॉब्लेम. आता काय केलंय, इन्स्टेड ऑफ मॅग्नेट सोलेनॉइड ठेवलाय. इथं मॅग्नेटच्या ऐवजी काय ठेवलाय, सोलेनॉइड ठेवलाय. मग सोलेनॉइड म्हणजे काय असते माहितीये तुम्हाला. इथं मॅग्नेटच्या ऐवजी काय ठेवलाय, सोलेनॉइड. पण सोलेनॉइड म्हणजे कोण असते, सोलेनॉइड इज सेम एज बार मॅग्नेट. हे बार मॅग्नेट जे आहे आणि सोलेनॉइड जे आहे, काय फरक नाही त्याच्यात. सोलेनॉइड म्हणजे इलेक्ट्रिक बार मॅग्नेट. सोलेनॉइड म्हणजे करंटमुळे तयार केलेला बार मॅग्नेट. मग सोलेनॉइड आणि बार मॅग्नेट एक्झॅक्टली सेम असतात, काय फरक नाही. अगोदर पण सांगितलं मी सोलेनॉइडचा स्टडी करताना. मग इथं हे सोलेनॉइड आहे. सोलेनॉइड म्हणजे अशी कॉइल. आणि ह्याला इथं सेल लावलेत आणि इथं बॅटरी की आहे. ओके, हे असं सोलेनॉइड आहे. सोलेनॉइड म्हणजे काय असते, कॉइलच असते फक्त. इथून करंट जाणार, कॉइल मध्ये पास 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 गोल फिरणार, इकडून बाहेर येईल करंट. कळतंय. मग
हे आता ओपन, हा होल इथून मी काढून टाकला म्हणजे हे काय झालं आता ओपन. ओपन आहे म्हणजे करंट नाही. ओपन आहे म्हणजे काय, चला परत एकदा जॉईन करा, मग ह्याचं एक्सप्लेनेशन चालू करूया. लेक्चरला परत एकदा जॉईन करा, मग ह्याचं एक्सप्लेनेशन चालू करूया.